शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला ईडीने आव्हान दिलंय। अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातल्या 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे। त्यावर 25 जुलैला सुनावणी होणार आहे। दरम्यान शिखर बँक घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळणं हाच एक घोटाळा आहे असं टीका आता खासदार संजय राऊतांनी केली आहे। शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे। अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा। लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन।